नमस्कार 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 मित्रांनो, परत एकदा आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे. सो काय तर मी कुठं काय गेले तर हे बघा, आज घरात गोबी मंचुरियन बनवेल ते मी. सो त्यामुळं मी घरात एकच कॅबेज असल्यामुळे मी अजून एक ऑर्डर केले ते. सो त्यामुळे हे बघा, मी इथे सगळं म्हणजे किती हे बारीक करून घेतलेली आहे. आणि तुम्ही पण घरात नक्की बनवा. आणि हे रेसिपी बघा. सो इथं मैदा आणि कॉर्नफ्लोअर घातले आणि हे बघा तिखट, म्हणजे तुम्हाला किती पाहिजे तेवढे घाला. मी तर म्हणजे आमच्या घरात किती म्हणजे मी खातात तेवढे घातले. आणि चवीनुसार मीठ आणि नंतर मी जिंजर गार्लिक पेस्ट, बिकॉज ह्याच्याने चव खूप भारी येतो. सो हे बघा, नंतर असं तुम्ही असं त्याला एक लाडू बनल्यासारखं बनवा. आणि जे ते ना असं बनलं तर एकदम परफेक्ट बनल्यासारखं. आणि गाईस बघा इथं किती सारे झालेत. आणि नंतर ऑनियन, कोरिंडर, ग्रीन चिली सॉस आणि डार्क सोया सॉस. सो नंतर केचप आणि ते जिंजर गार्लिक पेस्ट. आणि नंतर हे बघा थोडं ग्रेव्हीसारखं ते म्हणजे होऊ दे म्हणून मी तर कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून ठेवलेली आहे. आणि हे बघा इथं आम्ही फ्राय करायला आहोत. हे बघा ऑइलमध्ये फ्राय करताना हे बघा कसलं भारी झालेलं आहेत. आणि किती पण तेल पकडलेले नाही आहे त्याने, तुम्ही तर माझ्या हाताला बघू शकता. आणि हे बघा चांगल्या पद्धतीने ते म्हणजे घातल्यानंतर थोडं 2-3 मिनिट थांबा, मग नंतर त्याला काढा. आणि हे बघा इथं मी तेल घातलेले आहे, खूप कमी तेल घातले, बिकॉज तेल नाही खात आम्ही जास्त घरात. आणि नंतर ऑनियन, नंतर जिंजर गार्लिक पेस्ट घालून असं चांगल्या पद्धतीने करा. नंतर हे बघा सोया सॉस, चिली सॉस आणि थोडंफार चवीनुसार मीठ आणि थोडं तिखट ते आम्ही घातलेलं आहोत ना, चिली सॉस. तर नंतर मी थोडंफार घाला. हे बघा नंतर कोरिंडर घातले मी. आणि नंतर सगळं ते चांगल्या पद्धतीने भाजून घ्या, जेणेकरून ते चव लय भन्नाट झाला पाहिजे. हे बघा कसलं भारी कलर झालेला आहे. आणि इथं बघा मी घालायले तर काय म्हणतात ह्याला कॉर्नफ्लोअरचे ते पाणी. आणि हे बघा किती म्हणजे घट्ट झालेले आहे ते, म्हणजे ग्रेव्ही होतो ते खूप चांगल्या पद्धतीने बाहेर जसं येतं. आणि हे बघा मी इथं घातलेली आहे गोबी. बापरे, बाहेरपेक्षा भन्नट झाले आहेत, एवढं भारी झालेलं आहे बाहेरपेक्षा. आणि ते सेम तसंच दिसायला. आणि इथं बघा कसलं मस्त दिसायला, असं वाटेल की आत्ताच ते व्हिडिओ काढायलाच तवाच खाऊन टाकू का, तसं वाटेल. तर बापरे काय सांगू. बाहर बारिश हो रही, एकदम बढ़िया. कॉलेजवरून जाऊन परत मी घरी आले. नंतर हे बघा डिनरला मी थोडंफार भात खाल्ली. आणि नंतर मी अभ्यास केलं. मग गाईज चला गुड नाईट. नंतर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय, टेक केअर, बाय गाईज.